Next point is comparison of Young's double slit interference pattern and single slit diffraction pattern. यंगचा डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे आहे ह्यामधलं आणखीन डिफ्रॅक्शन जे आहे प्रॉपर डिफ्रॅक्शन या दोन्हीमध्ये आपण डिफरन्स पाहायचा आहे, कंपॅरिझन करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट हा टेबल पहा. Now in this case these are the physical quantities. This is for Young's double slit experiment and this is for diffraction column. Now first difference is fringe width W. This in case of interference W equal to lambda capital D upon small d, where lambda is wavelength of light used, capital D is source screen distance, small d is distance between two slits or two virtual sources. And in case of diffraction W equal to lambda capital D by A. Here A is slit width except for the central bright fringe. हा सेंट्रल ब्राइट फ्रिंज सोडून आपण बाकीच्या ब्राइट फ्रिंजला विड्थ करण्यासाठी हा इक्वेशन आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे nth ब्राइट फ्रिंजचा डिफरन्स फॉर इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. फर्स्ट वन इज फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज. दोन एक्स्ट्रीमचे रेज आहेत, ह्या दोन रेमधला असणारा फेज डिफरन्स फॉर इंटरफरन्स n इंटू 2π असतो अँड फॉर डिफ्रॅक्शन n प्लस हाफ इंटू 2π. एंग्युलर पोजिशन थीटा फॉर इंटरफरन्स n इंटू लॅम्बडा बाय d and for diffraction n plus half into lambda by d. Path difference delta x between extreme rays, दोन extreme rays मधला path difference n lambda for interference and n plus half into lambda for diffraction. Distance from the central bright spot y n into lambda d by d nw. This is for interference and for diffraction n plus half into lambda capital D by a and this is equal to nw. Now next for nth dark fringe. nth dark fringe साठी परत डिफरन्स आहेत. पहिला डिफरन्स आहे फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज. दोन एक्स्ट्रीम रेज मधील फॉर डार्क फ्रिंज साठी फेज डिफरन्स आहे n मायनस हाफ इंटू 2π अँड फॉर डिफ्रॅक्शन n इंटू 2π. एंग्युलर पोजिशन थीटा फॉर इंटरफरन्स n मायनस हाफ इंटू लॅम्बडा बाय d अँड फॉर डिफ्रॅक्शन n इंटू लॅम्बडा बाय d. पाथ डिफरन्स डेल्टा x बिटवीन एक्स्ट्रीम रेज n मायनस हाफ lambda. This is for interference and for diffraction n into lambda. Distance from the central bright spot y n minus half into lambda capital D by small d. This is nw for interference and for diffraction n into lambda d by small a equal to nw. आता यामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर nth ब्राइट फ्रिंजच्या ज्या इंटरफरन्सच्या कंडिशन्स आहेत, या बघा या सर्व चारही कंडिशन्स, ह्या कंडिशन्स nth ब्राइट फ्रिंजच्या इंटरफरन्सच्या कंडिशन nth डार्क फ्रिंजला डिफ्रॅक्शनला येतात. आणखीन nth ब्राइट फ्रिंजच्या डिफ्रॅक्शनच्या ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तिथं nth डार्कच्या इंटरफरन्सच्या कंडिशनला येतात. नेक्स्ट वन इज डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. नाउ there are narrow interference fringes similar to those in Young's double slit experiment, but of varying brightness and shape of their envelope is that of the single slit diffraction pattern. यामध्ये बघा फर्स्ट जे आहे, जेव्हा आपण इंटरफेरन्स बघतो, इंटरफेरन्सच्या फ्रिंजेस जे आहे ब्राईट डार्क ब्राईटर, त्यामध्ये त्याची इंटेन्सिटी जी आहे अशी ही व्हॅरी होते ब्राईट डार्क ब्राईटरमध्ये. आणखीन ओनली सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन जे असेल, ओनली सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये हा सेंट्रल मॅक्झिमा आहे, ब्राईटनेस जास्त आहे, त्यानंतर कमी होत असतं ब्राईटनेस हे बोथ साईडला. ह्याची इंटेन्सिटी ॲज वेल ॲज विड्थ ही व्हॅरी होत जाते. ह्याची सेंट्रल ब्राईटनेस हा जास्त आहे आणि विड्थ पण जास्त आहे, नंतर ब्राईटनेस कमी झाला, विड्थ पण कमी झाला, अशी बोथ साईडला इंटेन्सिटी ॲज वेल ॲज ब्राईटनेस हे कमी होत जातो सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये. आणि हे डबल स्लिट इंटरफरन्स जे आहे ह्यामध्ये हे ॲम्प्लिट्यूड आणखीन ब्राईटनेस हा सेम असतो, कॉन्स्टंट असतो. आणखीन आपण नेक्स्ट डबल स्लिट डिफ्रॅक्शन जे आहे, डबल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये त्यामध्ये हे इंटरफरन्स होऊन आपण नेक्स्ट हे रिझल्टंट जे आहे, हे रिझल्टंट हे इंटरफरन्स असतो, असा डिफ्रॅक्शन असतो. आणि सेंट्रल हा मॅक्झिमा आहे, परत हे मिनिमा आहे. ह्याची विड्थ पण जास्त आहे, इंटेन्स पण जास्त आहे, इकडे विड्थ पण कमी आहे, इंटेन्स पण कमी आहे. तर ए डायग्राम जे आहे ही यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स आहे, हा यंग्सचा डबल स्लिट इंटरफरन्स आहे. बी आहे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन, हे सिंगल स्लिटचं डिफ्रॅक्शन आहे. आणि सी जे आहे हे डबल स्लिट डिफ्रॅक्शन आहे, हे डबल स्लिटचं डिफ्रॅक्शन आहे. ह्याची एन्व्हॉल्प जे आहे ह्या इंटरफरन्ससारखी असते, ह्याची एन्व्हॉल्प जे आहे ही डिफ्रॅक्शनसारखी आहे. ह्या डबल स्लिटची आहे ना, यामध्ये इंटरफरन्स पण झालेला आहे, डिफ्रॅक्शन पण झालेलं आहे. इंटरफरन्स जे आहे ना सेंट्रलचे मिनिमम मॅक्झिमा आहेत
आणि डिफ्रॅक्शनचं हे एनवलप आहे इथं. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.